नमस्कार. मी आज वोटिंगसाठी गेलो आहे. मी इथे साई मंदिर पाठी राहतो आहे. त्याच्या पहिले जेवढी नगरपालिका किंवा जे काही झालेलं आहे त्याच्यामध्ये माझं ना माझ्या पत्नीचं दोघांचेही मी वोट टाकलेलं आहे. पण आज जेव्हा लोकसभेच्या इलेक्शनमध्ये माझं नाव आहे, माझ्या पत्नीचं नाव नाही, याचं कारण मला हे समजत नाही आहे. कारण आता का बोलावं, म्हणजे आमच्या लोकतंत्रामध्ये वोटिंग कार्ड आहे का तुमच्या पत्नीचं? माझ्या पत्नीचं वोटिंग कार्ड आहे, माझं आहे, आमच्या दोघांचंही असल्यानंतर आज मी वोटिंग करून आलेलो आहे. ही काळीशाही हे बघा हां. आणि माझ्या पत्नीचंच नाव नाही म्हणजे हे कसं काय? माझी पत्नी आहे ना, कोणाची पत्नी नसं सोडलेली. मी काय बोलतो आहे, ज्याची पत्नी नाही आहे त्या नवरदेवालाही मानाचं नाही आहे. पण माझा पत्नीचा अधिकार जो आहे ना लोकतंत्रामध्ये, संविधानामध्ये, तर तो भेटायला पाहिजे ना. तुम्ही इलेक्शन डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्याशी बोलले? मी सर्वांशी बोलू, हिंडू 5 त्यांचं किलो उत्तर काय आलं अनाज तुम्हाला? 5 किलो अनाजही पचून केलं पोटात. म्हटलं का तहसील ऑफिसमध्ये जा, त्याच्यानंतर कोणतं तरी तिथे जा. आता हिंटा तर आमचं वयच झालं. आता कोणतं हिंटा आम्हाला रिटायरमेंटमध्ये पेन्शन देणार आहे? त्यांनी कोणती तुम्हाला मदत केली का? जे आलेले इलेक्शन कशाचीही मदत कमिशन? केलेली नाही, कशाचीही मदत नाही. तुमचं वय किती आहे? माझं 75, याच्यामध्ये पाहून घ्या. पत्नीचं वय? 72च्या जवळपास पाहून घ्या. तरी सुद्धा तुम्हाला कोणती डिपार्टमेंटनी मदत केली नाही इलेक्शन? बिलकुल नाही. म्हणजे माझ्या पत्नीचं एक वोट तर बेकार गेलं ना.